नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न पाहणार आहोत. टी परीक्षेचा पॅटर्न बदलल्यामुळे IBPS पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार आहे आणि या पॅटर्नमध्ये जास्त उपयोजनात्मक प्रश्नांवरती भर दिला गेलेला आहे. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपयोजनात्मक प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न आहे, एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन वाढविण्यासाठी त्यांना दरवेळी योग्य उत्तर दिल्यावर शाब्बास म्हणतात व एक चॉकलेट देतात. मानसशास्त्राच्या कोणत्या सिद्धांताचा वापर येथे केला जात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साधक अभिसंधान. प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहूया. BF स्किनर यांच्या साधक अभिसंधान सिद्धांतानुसार एखाद्या वर्तनानंतर जर सकारात्मक प्रबलीकरण दिले तर ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. येथे शिक्षकाने दिलेले चॉकलेट आणि शाब्बासकी हे सकारात्मक प्रबळक आहे, जे विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन दृढ करते. पुढचा प्रश्न आहे, समीरला लहानपणी एका पांढऱ्या उंदराने चावा घेतला होता. आता तो प्रत्येक पांढऱ्या आणि मऊ वस्तूला जसे की पांढरा ससा किंवा कापूस पाहून घाबरतो. मानसशास्त्राच्या भाषेत या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उद्दीपक सामान्यीकरण. तर उद्दीपक सामान्यीकरण म्हणजे काय? इव्हान पॅव्हला यांच्या अभिजात अभिसंधान सिद्धांतानुसार जेव्हा व्यक्ती मूळ अभिसंधित उद्दीपकाशी साम्य असणाऱ्या इतर तत्सम उद्दीपकांनाही तशीच प्रतिक्रिया देते, तेव्हा त्याला उद्दीपक सामान्यीकरण म्हणतात. नेहा कॉर्पोरेट कंपनीत मॅनेजर आहे. तिच्या टीममधील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम काम करून घेण्यासाठी ती त्यांच्या भावना समजावून घेते आणि स्वतःच्या भावनांवरही नियंत्रण ठेवते. नेहाकडे खालीलपैकी कोणता बुद्धिमत्ता प्रकार उच्च दर्जाचा आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भावनिक बुद्धिमत्ता. तर भावनिक बुद्धिमत्ता कशाला म्हणतात? डॅनियल गोलमन यांच्या मते स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे, त्या समजावून घेणे आणि त्यांचा योग्य व्यवस्थापन करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. तर परीक्षेमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या ही विचारली जाऊ शकते. तर नेहा कामाच्या ठिकाणी याच कौशल्याचा प्रभावीपणे वापर करत आहे. 8 वर्षाचा मुलगा रागाच्या भरात आपल्या लहान भावाला मारण्याऐवजी त्याच्या खोलीतील खेळणी तोडून टाकतो. या उदाहरणात कोणत्या प्रकारची बचावात्मक यंत्रणा दिसून येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विस्थापन. तर विस्थापन कशाला म्हणतात? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या रागाचा किंवा आक्रमकतेचा रोख मूळ कारणावरून जेथे प्रतिकार करणे भीतीदायक किंवा अशक्य असते, उदाहरणार्थ लहान भाऊ किंवा आई वडील, तर हटवून दुसऱ्या एखाद्या कमी धोकादायक वस्तूंवर किंवा व्यक्तींवर काढते, तेव्हा त्याला विस्थापन म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, रोहनला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तो निराश झाला. त्याचे समुपदेशन करताना समुपदेशक त्याला तू अपयशी नाहीस, तर तुला फक्त या पद्धतीचा सराव करण्याची गरज आहे असा विचार करायला लावतात. या मानसोपचार पद्धतीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बोधात्मक पुनर्रचना. बोधात्मक वर्तनोपचार अंतर्गत बोधात्मक पुनर्रचना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीचे नकारात्मक आणि अतार्किक विचार बदलून त्या जागी सकारात्मक आणि वास्तववादी विचार रुजवले जातात. पुढचा प्रश्न आहे, एका जाहिरातीत एका प्रसिद्ध अभिनेत्याला एक विशिष्ट ब्रँडचे दुचाकी वाहन चालवताना दाखवले जाते. हे पाहून अनेक तरुण तीच दुचाकी खरेदी करतात. येथे अध्ययनाचा कोणता प्रकार दिसून येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निरीक्षणात्मक अध्ययन. तर निरीक्षणात्मक अध्ययन कशाला म्हणतात? अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार मानव अनेकदा इतरांच्या मॉडेल किंवा रोल मॉडेल वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून शिकतो. यालाच निरीक्षणात्मक अध्ययन असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, एका कारखान्यात कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवस्थापन कारखान्यातील प्रकाश व्यवस्था, खेळती हवा आणि कामाचे तास यामध्ये सकारात्मक बदल केले, त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. हा प्रयोग मानसशास्त्राच्या कोणत्या प्रभावाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हॉर्थॉर्न प्रभाव. रियाला स्टेजवर जाऊन भाषण देण्याची प्रचंड भीती वाटते. तिच्या मानसोपचार तज्ज्ञांनी तिला आधी डोळे मिटून स्टेजची कल्पना करायला सांगितली. नंतर हळूहळू भीती कमी करत प्रत्यक्ष स्टेजवर जाण्यास प्रवृत्त केले. या पद्धतीला काय म्हणतात?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पद्धतशीर संवेदनक्षमीकरण. जोसेफ वोल्फ यांनी विकसित केलेल्या या पद्धतीमध्ये व्यक्तीची विशिष्ट भीती किंवा चिंता दूर करण्यासाठी तिला शिथिलीकरणासह हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने भीतीदायक उद्दीपकांचा सामना करायला लावला जातो. पुढचा प्रश्न आहे, एका वर्गात शिक्षक मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला लावतात आणि विविध कोनातून समस्येचे निराकरण करण्यात प्रोत्साहन देतात. येथे शिक्षक विद्यार्थ्यांमधील कोणत्या क्षमतेला चालना देत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बहुविध किंवा विविध लक्ष्य विचार. विविध लक्ष्य विचार म्हणजे एखाद्या समस्येवर अनेक वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शोध घेणे ही सर्जनशीलतेची मुख्य ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने रेल्वे अपघातातून थोडक्यात वाचवली आहे. या घटनेनंतर काही महिन्यातही तिला रात्री भयानक स्वप्ने पडतात. अचानक जागे व्हावे लागते आणि रेल्वेचा आवाज ऐकल्यावर प्रचंड धडधड होते. ती व्यक्ती कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आघात पश्चात तणाव विकार. जीवघेण्या किंवा अत्यंत क्लेशदायक घटनांचा उदाहरणार्थ अपघात, नैसर्गिक आपत्ती सामना केल्यानंतर जर व्यक्तीला दीर्घकाळ तीव्र चिंता, तीच घटना डोळ्यासमोर येणे आणि नैराश्य येत असेल तर त्याला PTSD म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आनंद हा एक प्रसिद्ध चित्रकार आहे. तो निसर्गातील अमूर्त गोष्टी आपल्या चित्रात हुबेहूब मांडतो. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार आनंदकडे कोणती बुद्धिमत्ता अधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अवकाशीय किंवा स्थानिक बुद्धिमत्ता. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते अवकाशीय बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती सदृश जगताचे अचूक आकलन करू शकतात आणि त्रिमितीय किंवा अमूर्त रूपांच्या मनात रचना करून ती चित्रात किंवा शिल्पात मांडू शकतात. चित्रकार, शिल्पकार यांच्यात ही बुद्धिमत्ता जास्त असते. राहुल जेव्हा नवीन शहरात गाडी चालवतो तेव्हा तो रस्त्याचे नकाशे आणि खुणा सहज लक्षात ठेवतो आणि नंतर विना नकाशा प्रवास करतो. एडवर्ड टोलमन यांच्या मते राहुलने मनात काय तयार केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बोधात्मक नकाशा. एडवर्ड टोलमन यांच्या संकेत अध्ययन सिद्धांतानुसार प्राणी किंवा मानव आपल्या पर्यावरणाची मानसिक प्रतिमा किंवा आराखडा मनात तयार करतात, ज्याला बोधात्मक नकाशा म्हटले जाते. 6 वर्षाची मुलगी समजते की जर पाण्याच्या रुंद पात्रातील पाणी उंच आणि अरुंद पात्रात ओतले तर पाण्याच्या प्रमाणात वाढ होते, कारण पाण्याची पातळी उंच दिसते. जीन पियाजे यांच्या मते ती मुलगी विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्वक्रियात्मक अवस्था. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, पियाजे यांच्या मते 2 ते 7 वर्षाच्या पूर्वक्रियात्मक टप्प्यातील मुलांमध्ये संवर्धन या संकल्पनेचा अभाव असतो. ते वस्तूच्या बाह्य स्वरूपावरून निर्णय घेतात, अंतर्गत प्रमाणाचा विचार करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षाचा सुमित गणिताचे अवघड कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत होता. बराच काळ विचार करूनही त्याला उत्तर सुचत नव्हते. अचानक खेळता खेळता त्याच्या डोक्यात प्रकाशासारखा विचार आला आणि त्याने कोडे अचूक सोडवले. हे कोणत्या अध्ययनाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मर्मदृष्टीमूलक आंतरदृष्टी अध्ययन. कोलर यांच्या सिद्धांतानुसार समस्येच्या सर्व घटकांचे अचानक आकलन होऊन समस्येचे उत्तर किंवा तोडगा अचानक सुचणे म्हणजेच मर्मदृष्टी. समीर हा एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू आहे. मैदानात बॉलवर नियंत्रण ठेवणे, धावणे, योग्य वेळी गोल करणे यात त्याचा ताळमेळ अप्रतिम आहे. गार्डनर यांच्या मते समीरमध्ये कोणती बुद्धिमत्ता अधिक विकसित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता. आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे, शारीरिक कौशल्यांचा प्रभावी वापर करणे आणि वस्तूंचा कौशल्याने हाताळणी करणे या क्षमतेला शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता म्हणतात. खेळाडू, नर्तक यांच्यात ही प्रामुख्याने दिसते. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता कशामध्ये असते? तर ती खेळाडू, नर्तक यांच्यामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, एका मानसिक रुग्णालयात रुग्णांनी वेळेवर औषध घेतल्यास किंवा स्वच्छता राखल्यास त्यांना प्लॅस्टिकचे कॉइन्स दिले जातात. या कॉइन्सच्या बदल्यात त्यांना टीव्ही पाहणे किंवा बागेत फिरण्याची परवानगी मिळते. या वर्तनोपचार पद्धतीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टोकन इकॉनॉमी. तर साधक अभिसंधानावर आधारित
या पद्धतीत रुग्णांच्या चांगल्या वर्तनाला त्वरित दुजारा देण्यासाठी टोकन्स दिले जातात. त्यांचा विनिमय नंतर त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळवण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, एका अभ्यासात असे दिसून आले की जे लोक स्वतः खूप कमी लेखतात किंवा स्वतःवर विश्वास ठेवत नाही ते अनेकदा परीक्षेत किंवा कामात अपयशी ठरतात, कारण ते आधीच प्रयत्न सोडून देतात. या संकल्पनेला काय म्हणतात? तर या संकल्पनेला स्वपूर्ती भाकीत असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए. जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची किंवा परिस्थितीबद्दलची एखादी चुकीची धारणा किंवा अपेक्षा तिच्या वर्तनाला अशा प्रकारे प्रभावित करते की धारणा शेवटी खरी ठरते, त्याला स्वप्नपूर्ती भाकीत असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, प्राची ही तिच्या ऑफिसमध्ये खूप प्रामाणिक आहे, पण घरच्या आर्थिक अडचणींमुळे तिला ऑफिसमधील काही पैशाची अफरातफर केली. आता तिच्या मनात ही प्रामाणिक आहे आणि मी चोरी केली या दोन परस्पर विरोधी विचारांमुळे तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला. या अवस्थेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बोधात्मक विसंवाद. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात विचारले, जर पृथ्वीवरील सर्व पाणी अचानक संपले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेची गरज पडेल? तर यामध्ये विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक बी. अमूर्त आणि कल्पक विचार याची गरज पडणार आहे. प्रश्नाला कोणतेही एकच ठराविक उत्तर नाही. विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीचा वापर करून अनेक संभाव्य परिणाम सांगावे लागतील, ज्यासाठी बहुविध किंवा कल्पक विचारांची गरज भासते. पुढचा प्रश्न आहे, महेश हा लहानपणापासूनच अतिशय शांत, लाजाळू आणि स्वतःच्याच विचारात मग्न राहणारा मुलगा आहे. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. कार्ल जुंग यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांतानुसार महेश कोणत्या प्रकारात मोडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अंतर्मुखी. कार्ल जुंग यांच्या मते ज्या व्यक्तीचे लक्ष अंतर्गत विश्वाकडे, स्वतःच्या विचारांकडे आणि भावनांकडे अधिक असते आणि ज्यांना सामाजिक संपर्क मर्यादित ठेवायला आवडतो त्यांना अंतर्मुखी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, सतीश रात्री अभ्यास करत असताना अचानक दिवा विझतो, तरीही तो अंधारात अचूकपणे दाराची कडी शोधून दार उघडतो. या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गती, संवेदी ज्ञान आणि स्कीमा. विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची आपण उपयोजनात्मक प्रश्न घेतलेली आहेत. जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.